मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरती काल राणे आणि ठाकरे गटाचे समर्थकां एकमेकांमध्ये भिडले आणि त्यानंतरचं रणकंदान या ठिकाणी पाहायला मिळालं। त्यामुळे आता पोलीस प्रशासनाने राजकोट किल्ल्यावरती सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ केलेली पाहायला मिळते आहे। आज काल रात्रीपासून या ठिकाणी सिंधुदुर्ग पोलिसांचे 30 कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। 2 वरिष्ठ दर्जाचे अधिकारी देखील या पोलीस बंदोबस्तामध्ये समावेश असलेला पाहायला मिळतो आहे। एकंदरीतच आता 24 तास या ठिकाणी राजकोट किल्ल्यावरती हा पोलिसांचा तगडा पहारा असेल, कारण ज्या दिवसापासून ही दुर्घटना घडली त्या दिवसापासून राजकोट किल्ल्यावरती झालेल्या परिस्थितीचा किंवा एकंदरीत या घटनेचा आढावा घेण्यासाठी अनेक व्हीव्हीआयपी लोक या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून काल ज्या पद्धतीने 2 गट या ठिकाणी भिडले त्यानंतर आता पोलीस प्रशासन जे आहे ते प्रत्येक गोष्टीवरती या ठिकाणी बारकाईने नजर ठेवत आहे। अनेक व्हीआयपी लोकांचे दौरे पुन्हा एकदा राजकोटवरती होऊ शकतात आणि त्यामुळे पुढच्या आता 24 तास राजकोट किल्ल्यावरती पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी असणार आहे। जवळपास 30 पोलीस दिवस रात्र या ठिकाणी आता गस्तीसाठी असतील आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी या कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती केलेली पाहायला मिळते। कॅमेरामन अनिकेत होलमसह मी मनोज लेले, TV9 मराठी, राजकोट, मालवण, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।